बोला यीशु मसीह की ह्या समयाबद्दल प्रभूला धन्यवाद. जो शब्द दिवस परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिला, आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकराने प्रत्येक क्षणी त्याच्या चरणी यावं, त्याची आराधना करावी, त्याची स्तुती करावी. आणि त्यानुसार आजचा हा दिवस जो प्रभूचा आहे, जो देवाने आशीर्वादित केलेला आहे, आणि म्हणून तो दिवस देवाच्या उपस्थितीत आणि परमेश्वराच्या आनंदामध्ये आपण साजरा करणं गरजेचं आहे. आमेन. देवाचं वचन म्हणतो, पौल म्हणतो फिलिप्पीकरास पत्रामध्ये 4:4 की प्रभूमध्ये आनंद करा, आणि पुन्हा म्हणे आनंद करा, सर्वदा आनंद करा असं तो म्हणतो. सर्व परिस्थितीत आनंद करा असं पौल त्या ठिकाणी म्हणतो. आणि कारण ते गरजेचं आहे, कारण जगासाठी दुःखद घटना जी असते ती त्यांच्यासाठी आशा संपलेली असते, पण एका विश्वासू व्यक्तीसाठी एखादी दुःखद घटना जी असते ना, ती एका नवीन गोष्टीची सुरुवात असते. आमेन. आणि म्हणून बायबल असं म्हणतं की जसं जग खेद करतं तसं तुम्ही करू नका, जसं जग शोक करतं तसा तुम्ही करू नका. कारण जगाकडे आशा नाहीये, पण देवाचं वचन म्हणतं तुमच्या आणि माझ्याकडे काय आहे? आशा आहे. जिवंत देव परमेश्वर ज्याला तुम्ही आणि मी मानतो ना, त्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे, आणि तो परमेश्वर जो आहे त्याने आपल्याला अभिवचन दिलेलं आहे की जे येशू मध्ये झोपी गेले ते पहिल्यांदा उठतील. आमेन. आणि जे जिवंत आपण असे उरतो त्यांना सामोरे जाऊ. म्हणून जरी अशी परिस्थिती असेल, असे प्रसंग घडतात आणि घडतील, येथून पुढेही घडतील, पण या सर्व परिस्थितीत देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यामध्ये आनंद करावा. आमेन. कारण ही एका नवीन जीवनाची सुरुवात असते एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी. एका देवाच्या दासाने फार सुंदर सांगितलं होतं की ख्रिस्ती मनुष्यासाठी मृत्यू ज्या दिवशी तो शेवटचा श्वास या जगात घेतो, त्याच वेळेस तो पहिला श्वास स्वर्गात घेतो. हालेलुया. समजतंय का? एका ख्रिस्ती आणि उद्धार प्राप्त केलेल्या व्यक्तीबद्दल त्या देवाच्या दासाने म्हटलंय की एक विश्वासू व्यक्ती ज्यावेळेस शेवटचा श्वास या जगामध्ये घेतो, त्याच वेळेस त्याच क्षणी तो पहिला श्वास कुठे घेतो? स्वर्गामध्ये. विश्वास ठेवा. आमेन. म्हणून देवाच्या लोकांसाठी एक मोठं विसाव्याचं स्थान परमेश्वराने ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून जे आपण आहोत प्रभूमध्ये सर्वदा आनंद करणं गरजेचं आहे. आमेन. तयार आहात देवाच्या वचनाकडे जायला? चालेल, एक छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. तुझी पवित्र उपस्थिती आमच्यामध्ये आहे आणि त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू समान कोणी नाही, तुझ्याहून मोठं कोणी नाही. तू सामर्थ्य आहे, तू पवित्र आहे, तू जिवंत आहे, तू महान आहे. तुझ्या पवित्र चरणी स्वतःला झुकवतो, लीन, नम्र आणि नतमस्तक होतो. मी प्रार्थना करतो देवा, ही तुझी मंडळी आहे परमेश्वर पिता, जी तुझ्या रक्ताने तू विकत घेतली, आणि म्हणून मी प्रार्थना करतो तू बोल, आम्ही ऐकत आहोत. जे आजवर ऐकलं नाही ते ऐकण्यासाठी तू कृपा दे. तुझ्या वचनातील अद्भुत आणि गहन गुपित गोष्टी पवित्र आत्म्याने त्याची उकल तू आम्हाला होऊ दे परमेश्वर, आणि तू बोल परमेश्वर, आणि आमचा विश्वास वाढव तुझ्या आत्म्याने चालण्यासाठी, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यासाठी. आज परत एकदा तुझं वचन आम्हाला एक नवीन बळ देणारा असावं, यासाठी कृपा दे. धन्यवाद. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडून नावाने मागितली. आमेन. एक वचन आपण वाचू, लूका वर्तमान काढू आपण. लूका वर्तमान याचा 18 अध्याय. लूका वर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 27 आपण वाचून घेऊ. वचन 27. तो म्हणाला, जो मनुष्य से नहीं हो सकता वह परमेश्वर से हो सकता है. मराठीत वाचा आता. तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत, त्या देवाला शक्य आहेत. आमेन. देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहे. बऱ्याचदा परमेश्वराकडे आपण मागताना पण तीच गोष्ट मागतो जी आपल्याला वाटते शक्य आहे. समजते तुम्हाला?
देवाकडे पाहताना आपण परमेश्वराकडून त्याच गोष्टीची आशा आणि अपेक्षा करतो जी आपल्याला वाटते शक्य आहे. पण बायबल असं म्हणतं परमेश्वराला ते शक्य आहे जे माणसांना काय आहे, अशक्य आहे. आमेन. जे तुम्ही आणि मी नाही करू शकत परमेश्वर ते सहज करू शकतो. हालेलुया. मनुष्याचं काम, मनुष्याची बुद्धी, मनुष्याचं बळ, मनुष्याचं सामर्थ्य, ज्ञान जिथं संपतं तिथं परमेश्वराचं काम सुरू होतं. हालेलुया. म्हणून देवाकडे पाहताना आपल्या नजरेने नाही तर देव कसा आहे ना हे त्याच्या वचनातून बघा. आमेन. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नजरेने देवाला बघतात ना तर देव छोटा दिसतो. पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या नजरेतून म्हणजे वचनातून परमेश्वराला बघतात ना त्यावेळेस परमेश्वर किती महान याचा अनुभव येतो. हालेलुया. बायबल मध्ये असं म्हटलेलं आहे की एलिशा जो होता, जो एक परमेश्वराचा अभिषिक्त दास होता, ज्यावेळेस तो एका घरामध्ये राहत होता डोंगराकडे, आणि बायबल असं म्हणतं की त्याला राजाने सैनिक पाठवले त्याला पकडण्यासाठी, आणि रात्रीच्या वेळी सैनिकांनी येऊन, त्या सैन्याने येऊन त्याच्या पूर्ण त्या गावाच्या आजूबाजूला वेढा घातला आणि ते उभे राहिले. सकाळी सकाळी त्याचा दास उठला आणि तो दास बाहेर गेला घराच्या, आणि त्याने पाहिलं तर चारही बाजूला शस्त्रधारी सैनिक उभे आहेत. कोणाला पकडण्यासाठी? एलिशाला पकडण्यासाठी. हालेलुया. तो घाबरून गेला. का घाबरला? की एवढे सैनिक आणि आम्ही किती लोक आहेत? फक्त 2. कोणा एका व्यक्तीला पकडायला एवढे सैनिक पाठवलेले होते. हालेलुया. त्याचं घाबरणं स्वाभाविक होतं कारण तो डोळ्यांनी बघत होता ना. त्यांच्या हातामध्ये तलवारी आहेत, त्यांच्या हातामध्ये ढाली आहेत, आणि एवढे लोक घोडे बिडे घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. आणि ज्यावेळेस तो घाबरला, तो मध्ये आला आणि त्याच्या दासाला म्हटला, एलिशाला म्हटला की अहो धनी, बघा आपल्या बाहेर जे आहेत ना पूर्ण चोहो बाजूने सैन्याने वेढा घातलेला आहे, आपल्याला पकडायला आले. एलिशाने देवाला म्हटलं, हे परमेश्वरा याचे डोळे उघड. आणि तो काय म्हटला एलिशा, यांच्या बाजूने जे आहे ना त्याच्यापेक्षा आपल्या बाजूने जे आहेत ते अधिक आहेत. आमेन. आणि त्याने प्रार्थना केली. एलिशाने काय प्रार्थना केली? हे परमेश्वरा याचे डोळे उघड. एलिशाने ही प्रार्थना नाही केली की देवा यांच्यापासून आम्हाला वाचव, देवा या सैनिकांपासून आम्हाला सुरक्षित कर. एलिशा काय प्रार्थना करतो? हे देवा याचे डोळे उघड. कारण एलिशाला विश्वास होता यांच्यापेक्षा आमच्या बाजूने जे उभे आहेत ते जास्त आहे. आमेन. आमेन. जर तुम्ही आणि मी अशी परिस्थिती पाहिली असती तर आपण ही प्रार्थना केली असती की देवा आता या सैनिकांपासून आम्हाला वाचव. आता आम्ही कसं काय करायचं? आता हे तर आम्हाला मारून टाकतील, हे तर आम्हाला घेऊन जातील, हे तर आम्हाला पकडतील. आपली प्रार्थना अशी राहिली असती. पण एलिशा घाबरलाच नाही आणि एलिशाने तशी प्रार्थना पण केली नाही. तर एलिशा काय म्हटला? हे परमेश्वरा याचे डोळे उघड. आणि बायबल म्हणतं जेव्हा परमेश्वरने त्याचे डोळे उघडले ना तर त्याने पाहिलं की अग्नीचे रथ असंख्य पूर्ण चोहोबाजूच्या डोंगरावर उभे आहेत. आमेन. आमेन. हे लोखंडी रथ घेऊन आलेले होते. देवाने अग्नीचे रथ पाठवलेले होते. हालेलुया. हालेलुया. मनुष्य देवाशी लढू शकत नाही, मनुष्य परमेश्वराशी युद्ध करू शकत नाही. आणि देवाचं वचन म्हणतं, देवाच्या लेकरांनो, जेव्हा परमेश्वर तुमच्या बाजूने उभा राहतो तो म्हणतो युद्ध माझं आहे. हालेलुया. युद्ध कोणाचं आहे? ज्या ज्या वेळेस ख्रिस्ती लोक, विश्वासी लोक कोणासाठी प्रार्थना करतात तर असा विचार करून प्रार्थना करू नका की मी याला बरं करत आहे, मी प्रार्थना करत आहे, मी दुष्ट आत्मा काढते. बिलकुल नाही. बायबल म्हणतं, परमेश्वर म्हणतं युद्ध कोणाचं आहे? माझं आहे. आमेन. देवाला देवाच्याच नजरेतून बघा म्हणजे वचनातून बघा. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराला तुम्ही त्याच्या वचनातून बघतात ना तेव्हा देव किती महान आहे याचा अनुभव तुम्हाला येईल. हालेलुया. कारण वचन असं म्हणतं मनुष्याला जे अशक्य आहे तेच देवाला शक्य आहे. हालेलुया. जे तुम्ही नाही करू शकत, जे तुमच्या बुद्धी आणि शक्ती पलीकडे आहे, अपेक्षे पलीकडे आहे, तिथून कार्य करणारा जिवंत परमेश्वर आहे. आमेन. एक सुंदर उदाहरण परमेश्वराच्या वचनामध्ये दिलेलं आहे. आपण ते बघू. शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय काढा. शास्त्रे जुन्या करारामध्ये शास्त्रेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन 11 पासून पुढे वाचू. आता बायबल असं म्हणतं, बघा नीट लक्ष द्या. शास्त्रेचं जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या काळामध्ये इस्रायल लोक जेव्हा जेव्हा पापात पडायचे देव त्यांना शत्रूच्या हातात देऊन टाकायचा.
आणि मग परत ते रडायला लागायचे, ओरडायला लागायचे, प्रार्थना करायचे, उपवास करायचे, मग परत परमेश्वर कोणाला तरी पाठवायचा. हालेलुया. तर शास्ते याचा अर्थ होतो की देवाने अशा लोकांना उभं केलं, त्या काळामध्ये अशा माणसांना उभं केलं आणि त्या व्यक्तींना शास्ते असं म्हटलं गेलेलं आहे. हालेलुया. जसं उदाहरणार्थ शमशोन होता, एक पहलवान होता, तो शमशोन शास्त्रेचं पुस्तक, तो एक शास्ता होता. हालेलुया. तसंच बायबलमध्ये ह्या शास्त्रेच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक हे संकटात होते, अडचणीत होते, ज्यावेळेस बाहेरच्या टोळ्या येऊन त्यांना लुटून जात होत्या, त्रास देत होत्या, त्यावेळेस परमेश्वराने परत एकदा कोणाला तरी उभं केलं आणि त्याबद्दल देवाचं वचन इथं म्हणतं. वाचू आपण शास्त्रेचा 6वा अध्याय वचन 11 पासून पुढे. मग परमेश्वराचा दूत येथे येऊन योआस एक काम करू का आपण पहिल्या वचनापासून वाचून घेऊ, म्हणजे तुम्हाला समजेल की पहिल्या वचनापासून वाचा. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. बघा नीट लक्ष द्या. इस्रायल लोकांनी कोणाच्या दृष्टीने वाईट केले? परमेश्वराच्या दृष्टीने वाईट केले. तेव्हा परमेश्वराने त्यांना 7 वर्षे मिद्यानाच्या हाती दिले. किती वर्ष? 7 वर्ष परमेश्वराने त्यांना मिद्यानाच्या हाती दिले. आमेन. बघा नीट लक्ष द्या. बऱ्याचदा परमेश्वर आपल्याला जर त्रास होऊ देतो ना, तर याच्या मागे देवाला आवडत नाही की आपल्याला त्रास व्हावा, पण आपण सुधरत नाही म्हणून परमेश्वर बऱ्याचदा आपल्याला त्या परिस्थितीत ठेवतो. हालेलुया. इस्रायल लोकांना वारंवार परमेश्वराने शत्रूच्या हातामध्ये दिलं. केव्हा केव्हा? जेव्हा जेव्हा ते चुकले, जेव्हा ते देवाच्या विरोधात पाप करायला लागले, जिवंत देवाला ओळखून जेव्हा त्यांनी घाणेरड्या गोष्टी केल्या ना, परमेश्वराने त्याला शत्रूच्या हाती सोपवून दिलं. हालेलुया. आता किती वर्ष सोपवलं? 7 वर्ष. त्यांना कोणाच्या हाती सोपवलं? मिद्यानांच्या हाती. पुढे वाचा. मिद्यानांचा हात इस्रायलावर प्रबळ झाला. मिद्यानांच्या भीतीने इस्रायल लोकांनी डोंगरातून आपल्यासाठी इकडे गुहा व दुर्ग तयार केले. त्यांनी स्वतःचे घर सोडून गुहेमध्ये राहायला लागले. एवढे घाबरत होते इस्रायल लोक मिद्यानी लोकांना. म्हणजे विचार करा ते किती त्रास देत असतील. म्हणून घर सोडून ते गुहांमध्ये, जंगलांमध्ये राहायला पळून गेले. पुढे वाचा. मग असे होई की शेतेपेट्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत. शेत जमिनी यांनी पेरल्या की लगेच हे मिद्यानी लोक, हे शत्रू लोक यायचे आणि त्यांच्यावर चढाई करायचे. पुढे आणि ते त्यांच्यावर हल्ला करत आणि त्यांच्या समोर तळ देऊन गजाच्या परिसरापर्यंतचा पिकांचा नाश करत. सगळं पीक नाश करून टाकायचे. हालेलुया. पेरणी केलेली, उगवलेलं, कापायला आलेलं सगळं नाश करून टाकायचे. पुढे वाचा. व इस्रायलात अन्न, शेळी, मेंढरे, गाई, बैल, गाढवे वगैरे काहीच उरू देत नसत. इस्रायल लोकांमध्ये गाई, बैल, शेरडं, मेंढरं किंवा पीक उत्पन्न काहीच उरू देत नव्हते. अशी परिस्थिती इस्रायलाची केली. पुढे कारण ते आपले पशु व डेरे घेऊन चढाई करत झाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे खूप अगणित होते. अगणित होते. हालेलुया. संख्येने अगणित होते असं म्हटलेलं, म्हणजे मोजता येणार एवढे शत्रू होते. हालेलुया. विचार करा ते इस्रायल लोकांची किती वाईट अवस्था करत असते. एवढे लोक आल्यानंतर सगळं लुटून घेऊन जायचे असं बायबल म्हणतात. आता 6व्या वचनापासून पुढे वाचा. त्यामुळे इस्रायलांची हलाखीची अवस्था झाली. तेव्हा इस्रायल लोकांनी परमेश्वराचा दावा केला. परमेश्वराचा दावा केला. मिद्यानांच्या जाचामुळे इस्रायल लोकांनी परमेश्वराचा दावा केला. तेव्हा परमेश्वराने इस्रायल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला. तो त्यांना म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला मिस्र देशातून काढून आणले, दास्यगृहातून बाहेर काढले, मिस्र्यांच्या आणि जे कोणी तुम्हाला गाजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हाला सोडवले आणि त्यांना तुमच्याकडून घालून देऊन त्यांचा देश तुम्हाला दिला. आणि मी तुम्हाला म्हणालो की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. ज्या मोरांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिवू नका, कारण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही. आता बघा नीट लक्ष द्या. परमेश्वर त्यांना सांगत आहे की तुम्हाला मी का परीक्षेत टाकलं, कारण तुम्ही चुकले. आता 11 वचनापासून पुढे वाचा. मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योआब, अबीएजेरी याच्या एका वृक्षाखाली बसला. मग परमेश्वराचा दूत एफ्रा येथे योआब, अबीएजेरी याच्या एला वृक्षाच्या खाली येऊन बसला असं म्हटलेले. पुढे वाचा. त्यावेळी त्याचा मुलगा गिदोन, त्यावेळी योआबाचा मुलगा गिदोन मिद्यानांच्या
मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी, मिद्यानी लोकांपासून गहू ज्याला म्हणतात, गहू कापणी झालेली होती आणि स्वतःचे गहू वाचवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्यांची जोडणी मळणी करत होता, झोडणी करत होता. कुठं करत होता? द्राक्षकुंडामध्ये. बोला, कुठं करत होता? द्राक्षकुंड जमिनीच्या वर राहत नाही. द्राक्षकुंड राहतं कुठं राहतं? जमिनीच्या खाली खोदलेलं राहतं. हालेलुया. द्राक्षकुंड एक हौद असतो मोठा की जो जमिनीच्या खाली खोदला जातो. तर तुम्हाला माहितीये की लोकांनी मला बघू नये, शत्रूंनी मला बघू नये म्हणून हा गहू कुठं झोडतोय? द्राक्ष कुंडामध्ये, म्हणजे खाली जमिनीत, त्या ठिकाणी खाली खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये गव्हाची मळणी करतोय. समजतंय तुम्हाला? का बरं? हा काय घाबरलेला आहे? कोणापासून घाबरलाय? मिद्यानी लोकांपासून. येतील आणि माझा गहू घेऊन निघून जातील म्हणून हा गिदोन घाबरून त्या ठिकाणी गव्हाची मळणी तिथं करतोय. पुढे वाचा. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, देवाच्या दूताने गिदोनाला दर्शन देऊन म्हटले, हे बलवान वीरा, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आमेन. आता नीट लक्ष द्या. जो घाबरलेला आहे, जो भीतीत आहे, जो दुसऱ्यांना घाबरतो आहे, स्वतःचा गहू वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि परमेश्वराचा दूत त्याला काय म्हणतो? हे बलवान वीरा. हालेलुया. यांनी एका जणाला पण आजपर्यंत मारलेलं, यांनी एक पण युद्ध लढलेलं, हा कधीच युद्धामध्ये गेलेला, हा कधीच मिद्यानी लोकांशी लढलेला नाही. मग वीर कसं काय झालं? हालेलुया. मग हा वीर कोणाला म्हणतात? वीर कोणाला म्हणतात? की ज्यांनी युद्ध जिंकलेले आहे, ज्यांनी शत्रूला हरवलेलं. दाविदाने गोल्याथाला मारला, तो वीर होता. आमेन. पण मला सांगा, गिदोनाने कोणाला मारलं? त्याने कोणालाच मारलेलं नाहीये. हालेलुया. तो उलट भित्रा आहे. तो कुठं बसलेला आहे? तो जमिनीच्या खाली खड्ड करून त्या ठिकाणी गव्हाची मळणी करतोय. त्याच्या मनामध्ये भीती आहे, तो घाबरट आहे, भित्रा आहे. तरी सुद्धा परमेश्वराचा दूत गिदोनाला काय म्हणतो? हे बलवान वीरा. आमेन. कारण परमेश्वर तुम्ही आज आहेत तसं बघत नाही, पण परमेश्वर तुम्हाला उद्या तुम्ही काय व्हाल त्या पद्धतीने बघतोय. हालेलुया. उद्या परमेश्वर तुमच्याद्वारे काय करू शकतो ना, त्या पद्धतीने परमेश्वर तुमच्यावर विश्वासाने बघतोय. आमेन. म्हणून गिदोनाला परमेश्वर म्हणतो किंवा देवाचा दूत म्हणतो, हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्या सोबत आहे. आमेन. कोण तुझ्या सोबत आहे? आता पुढे वाचा. कंटिन्यू. गिदोन त्याला म्हणाला, महाराज, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. जर परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे, तर हे सर्व आमच्यावर काय यावे? मग हे सगळ्या गोष्टी आमच्यावर काय याव्या? हे लोक आम्हाला लुटून का बरं जातात? पुढे वाचा. परमेश्वराने आम्हाला मिश्रातून बाहेर नाही का आणले? असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडावडील आम्हाला सांगत होते, ती कुठे आहेत? हालेलुया. गिदोनाला माहिती होतं की मिस्र देशातून ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना काढलं तेव्हा लाल समुद्राचे 2 भाग झाले. आमेन. स्वर्गातून काय खाऊ घातला? मन्ना खाऊ घातला. खडकातून काय काढलं? पाणी बाहेर काढलं. अद्भुत चिन्ह चमत्कार केले. मिस्रामध्ये 10 पिढ्या त्या ठिकाणी त्या लोकांवर आणल्या. या सगळ्या गोष्टी गिदोनाला माहिती होत्या. तो काय म्हणतो? जर देव आमच्या बरोबर आहे ना, म्हणजे चमत्कार परमेश्वराने त्यावेळेस केले, आज का नाही करत? हालेलुया. समजतंय का तुम्हाला? प्रियांनो, बायबल वाचत असताना जे तुम्ही वाचताय, जे चमत्कार तुम्ही वाचताय, ज्या अद्भुत गोष्टी वाचतायत ना, कधीतरी हा प्रश्न करा की प्रभू, जर तू त्यावेळेस करू शकतो तर आज नाही करू शकत का? आमेन. देवाची हीच अपेक्षा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. देवाची ही इच्छा आहे की तुम्ही त्या गोष्टींवर भरोसा ठेवावा. लक्षात घ्या, त्या काळामध्ये ज्या वेळेस मोशे होता, लाल समुद्र दुभागला, यार्दन नदी दुभागली. त्या काळामध्ये जेव्हा एलिया होता, तर यार्दन नदीचे त्याने 2 भाग केले. एलिशा आला, त्याने यार्दन नदीचे 2 भाग केले. तुम्हाला माहिती का? पण त्याच्यानंतर असा कोणीच आला नाही की ज्याने यार्दन नदीचे 2 भाग केले. हालेलुया. कारण लोकांना असं वाटत होतं त्यावेळेस झालं, आता होणार नाही. गिदोन पण तेच म्हणतोय की त्यावेळेस चिन्ह चमत्कार झाले, आता का नाही होत? आता का परमेश्वर आमच्याद्वारे काम नाही करत? पुढे वाचा. परमेश्वराने आता आम्हाला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे. देवाने आम्हाला टाकून दिले आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. परमेश्वर टाकलेल्यांसोबत उभा राहत नाही. ज्या वेळेस तुम्ही परत उभे राहाल, ज्यावेळेस तुम्ही उठाल, ज्यावेळेस तुम्ही देवावर भरोसा ठेवाल, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवाल, त्यावेळेस परमेश्वर परत तुमच्या बाजूने उभा राहील. आमेन. आमेन. पडलेल्या अवस्थेत
परिस्थितीमध्ये देव तुमच्या सोबत काहीच करू शकत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही उभे राहाल विश्वासाने, परमेश्वर तुमच्याद्वारे अद्भुत काम करेल. हालेलुया. देवाची इच्छा आहे की पापामध्ये पडून राहू नका, परिस्थितीला दोष देत पडून राहू नका, आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये पडून राहू नका. परमेश्वराची इच्छा आहे विश्वासाने उभे राहा त्या परिस्थितीमध्ये. आमेन. ज्यावेळेस एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्ही विश्वासाने उभे राहतात, देव तुमच्या बाजूने येऊन उभा राहतो. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्रायलाला मिद्यान्यांच्या हातून सोडव. मी तुला पाठवले आहे ना. मी तुला पाठवले आहे ना. हालेलुया. देव गिदोनाला म्हणतो मी तुला पाठवले आहे. हालेलुया. तू जा आणि इस्रायल लोकांना मिद्यानाच्या तावडीतून काय कर, सोडव. पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, प्रभू, इस्रायलाला मी कसा सोडवणार? माझे कुळ वंशवंशात सर्वात दरिद्री आहे, तसाच मी आपल्या वडिलांच्या घराने अगदी कनिष्ठ आहे. परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्या बरोबर असेल. जसे एका माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तोड मारशील. नीट लक्ष द्या. ज्या वेळेस देवाने त्याला सांगितलं मी तुझ्या सोबत राहील, तुझा, तो काय म्हणतो, मी सगळ्यात दरिद्री आहे ना, मी इतका गरीब आहे ना, माझा परिवार खूप लहान आहे ना, आमच्याकडे तर काहीच नाही ना. लक्षात घ्या, बायबल देवाचं वचन म्हणतं जे माणसाला अशक्य आहे तेच देवाला शक्य आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बळाकडे बघतात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ताकदीकडे बघतात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सामर्थ्याकडे बघतात ना, तुम्ही सैतानाशी लढू शकत. पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे बघतात, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जगात कोणाशीही लढू शकता. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला जय प्राप्त करून देईल. स्वतःच्या क्षमतेकडे बघू नका, स्वतःच्या योग्यतेकडे बघू नका, पण जो परमेश्वर तुमच्या सोबत उभा आहे ना, त्या परमेश्वराच्या योग्यतेकडे बघा. हालेलुया. परमेश्वर त्याला म्हणतो की तुम्हाला मी तुझ्या सोबत राहील आणि मी तुला या सर्वांवर जय देईल. पुढे वाचा. तो त्याला म्हणाला, तुझी माझ्यावर कृपा दृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस याचे मला काही चिन्ह दाखव. हालेलुया. गिदोन म्हणतो की हे परमेश्वरा, जर तू माझ्याशी बोलतोय ना, तर मला चिन्ह दाखव की तूच आहे. गिदोनाने चिन्ह मागितलं. आमेन. आमेन. नीट लक्ष द्या प्रिय. आतापर्यंत या शास्त्रीच्या पुस्तकामध्ये आपण पाहिलं ना, तर असे मोठे चमत्कार काही झालेले नव्हते. आणि गिदोन ज्या परिस्थितीमध्ये होता, त्याने फक्त ऐकलेलं होतं की देव काय करतो, देवाने असं केलंय, देवाने तसं केलंय, पण प्रत्यक्ष डोळ्याने काही पाहिलेलं नाही. तुम्ही आणि मी जे इथं बसलेलो आहोत ना, आपण फक्त बायबलच्या गोष्टी ऐकतो की येशू ख्रिस्ताने लंगड्यांना चालतं केलं, आंधळ्यांना देखतं केलं, येशू ख्रिस्ताने मेलेल्यांना उठवलं, येशू ख्रिस्ताने कोडींना बरं केलं, येशू ख्रिस्ताने भूत काढले, दुष्ट आत्मे काढले. आपण ऐकतो, पण कधी करायची इच्छा बाळगली का? कधी माझ्याद्वारे पण ह्या गोष्टी व्हाव्या असा विश्वास ठेवला का? नाही. कारण आपल्याला वाटतं त्यांनी केलं, आपल्याने होणार. पेत्राद्वारे झालं, आपल्याने होणार नाही. याकोब योहानाने लगड्यांनाच, आपल्याला होणार नाही. हे पेत्र पाण्यावरून चालला, आपण चालू शकणार? हे आपल्या डोक्यात आहे. हालेलुया. म्हणून होणार नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने विचार कराल तर तुमच्याद्वारे काहीच होणार नाही. कोणताच आजार बरा होणार नाही, दुष्ट आत्मे घाबरणार नाही. कारण आपल्या मनात आपण ठरवून दिलेलं आहे, त्यांनी केलं, आपल्याने होणार नाही. आपण वाचतो, आपण ऐकतो, आपण मस्त टाळ्या पण वाजवतो, वा वा पेत्राने त्या ठिकाणी हा चमत्कार केला, पेत्र पाण्यावरून चालला. पण लक्षात घ्या, तो पाण्यावरून चालला, त्याचं कौतुक झालं. तुम्ही पाण्यावरून चालाल तर तुमचं कौतुक होईल. आमेन. पेत्र पाण्यावरून चालला, याचा अर्थ असं देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे का की बायबलमध्ये की आयुष्यात किंवा पूर्ण सृष्टीमध्ये एकच व्यक्ती पाण्यावरून चालू शकेल, याच्यावर कोणी चालणार नाही, असं काही आहे का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवेल तो माझ्याही पेक्षा अद्भुत कृत्य करेल. आमेन. काय म्हणतो? माझ्याही पेक्षा अद्भुत कृत्य करेल. हालेलुया. मग येशू ख्रिस्त जर जे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेत ना, विश्वास ठेवा. जर तुम्ही आणि मी जर त्याची लेकरं आहोत ना, तर आपण त्याच्याही पेक्षा अद्भुत काम करू शकतो, कारण तो अधिकार त्यानेच आपल्याला दिलेला आहे. आमेन. पण बायबल म्हणतं की देवाला, मनुष्याला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. लक्षात घ्या, मी करेल याचा अर्थ माझ्याद्वारे कोण करेल? देव करेल. मला कोण करेल? जेव्हा आपण करायला बघतो, मला करायचं नाही, परमेश्वर तुमच्याद्वारे करू इच्छितो.
गिदोनामध्येही बळ नव्हतं, गिदोनामध्ये योग्यता नव्हती, पण प्रभू त्याला काय म्हटला, तू जा, मी तुझ्या सोबत असेल. आमेन. आणि गिदोन चिन्ह मागतोय. काय मागतो? की जर तू असशील ना, तू माझ्याशी बोलत असशील ना, तर मला चिन्ह दे की तूच परमेश्वर आहे. नाही तर मी जायचो येण्यासारखा लढायला, मी मरून जाईल असं, मलाच त्या ठिकाणी काहीतरी व्हायचं. पण तू जर असशील ना, तर मी विश्वास ठेवायला तयार आहे. हालेलुया. जर त्यावेळेस होऊ शकतं ना, तर आजही होऊ शकतं. आमेन. आणि गिदोन तयार झाला. गिदोनाला कळलं की परमेश्वर आपल्या सोबत आहे. आता अध्याय 7 काढा आणि पहिलं वचन वाचा, पहिल्या वचनापासून. मग येरुब्बाल म्हणजे येरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक, गिदोन आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी पहाटेच उठून ऐन हरोद येथे तळ दिला. त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडी जवळ खोऱ्यात मिद्यानाची छावणी होती. मिद्यानाची छावणी होती. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, आता नीट लक्ष द्या. परमेश्वर गिदोनाला म्हणाला, तुझ्या बरोबर असलेले लोक फारच आहेत. तुझ्या बरोबर असलेले लोक काय आहेत? फार आहेत. हालेलुया. आता बायबल असं म्हणतं की मिद्यानी लोक जे होते ना, ते असंख्य होते. बोला, कसे होते? ते मोजता येत नव्हते, एवढं सैन्य होतं. आणि गिदोनाकडे तर तेवढे नव्हते, पण तरी सुद्धा देव त्याला काय म्हणतो, तुझ्याकडे तुझ्यासोबत असलेले लोक कसे आहेत? फारच जास्त. एवढे लोक चालणार नाही. पुढे वाचा. इतक्या लोकांच्या हाती मिद्यानांना द्यावे असे मला वाटत नाही. परमेश्वर म्हणतो, एवढ्या लोकांसोबत जाऊन युद्ध करू नको. माझी इच्छा नाही की तू एवढा नवा जमा घेऊन जावा, एवढी गर्दी घेऊन जावी. एवढ्या लोकांच्या हाती मी मिद्यानांना द्यावं असं मला वाटत नाही. पुढे वाचा. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्या पुढे इस्रायल मारेल. हा, नाही तर इस्रायल लोक काय म्हणतील, आम्ही प्राप्त केला जय, आम्ही लढलो, आम्ही हरवलं. म्हणून परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल लोक म्हणतील की आमच्या बळाने आम्ही त्या ठिकाणी जय प्राप्त केला. पुढे वाचा. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की. मग गिदोनाला परमेश्वर म्हटला की सर्व इस्रायल लोकांना सांग, त्यांना ऐकू जाईल असं सांग. काय? ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे. ज्याला भीती वाटत असेल, घाबरत असेल, त्यांनी परत निघून जा. हालेलुया. आता बघा भित्री किती आहे. पुढे वाचा. तेव्हा त्यांच्यातून 22,000 लोक परत गेले. किती हजार गिदोनासोबत परत गेले? गिदोनापासून 22,000 लोक निघून गेले. किती घाबरणारे लोक होते बघा. हालेलुया. संख्या आहे, शस्त्र आहे, तलवारी आहे, भाले आहे, तरी सुद्धा ते घाबरत होते की आपण यांच्याशी लढू शकणार नाही. 22,000 लोक परत माघारी गेले. पुढे वाचा. आणि 10,000 राहिले. आता किती हजार राहिले फक्त? म्हणजे टोटल किती हजार लोक होते? 32,000. 32,000 लोक घेऊन असंख्य लोकांना लढायला निघाला होता गिदोन. तरी परमेश्वराने म्हटले हे जास्त आहे आणि त्याच्यातले 22 परत पाठवले. आता राहिले 10,000. पुढे वाचा. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, अजूनही लोक फार आहेत. अजून सुद्धा लोक काय आहे? फार आहे. जास्त एवढी संख्या चालणार, अजून कमी कर. पुढे वाचा. त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मग मी त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्या बरोबर जावे तर त्याने तुझ्या बरोबर जावे. आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्या बरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये. मी सांगेल कोणाला पाठवायचं कोणाला नाही पाठवायचं. पुढे वाचा. त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ. तसंच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ. कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो तसे जे पितील त्यांना बाजूला काढ, आणि गुडघे टेकून जे पितील त्यांना बाजूला काढ. पुढे वाचा. जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते 300 भरले. आता ज्यांनी असं ओंजळीत पाणी घेतलं आणि कुत्र्यासारखं चाटून प्यायले ते किती भरले? 300. बोला, किती भरले? 300. पुढे. बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. गुडघे टेकून जे पाणी प्यायले ते. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, ते बाकीचे होते. फक्त 300 लोक कसे प्यायले? चाटून प्यायले. आता पुढे काय? परमेश्वर गिदोनाला म्हणाला, चाटून पाणी पिणाऱ्या या 300 लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन. ज्यांनी पाणी चाटून प्यायले ना, या 300 लोकांद्वारे मी तुझा बचाव करीन. हालेलुया. किती लोकांद्वारे? 300. होते किती पहिले? 32,000. बोला, किती होते पहिले टोटल? 32,000. आणि देवाने सगळे कॅन्सल केले. किती निवडले? फक्त 300. आणि किती लोकांशी लढायला? असंख्य. बोला, किती? असंख्य. ज्यांना मोजता येणार, ज्यांचं सैन्य मोजू शकत नाही, जे वाळू सारखे सैनिक आहेत, जे वाळू सारखे शत्रू आहेत, त्यांच्याशी लढण्यासाठी देवाने फक्त किती लोकांना निवडलं? 300 लोकांना. हालेलुया. जर तुम्ही आणि मी गिदोनाच्या जागी असतो तर काय म्हटलो असतो? देवा, 100% तुला आम्हाला मारायची इच्छा
एवढे लोक आहेत ते मोजता येत नाही. आणि तू होते आमच्या सोबत जे सगळे चांगले आलेले 32,000 सगळ्यांना घरी पाठवून दिलं आणि या 300 लोकांना दिलं म्हणतो जा त्यांच्याशी लढा. मग तुम्ही कोणावर भरोसा ठेवा? तलवारीवर, ढालीवर, भाल्यावर का देवावर? बोला बोला बोला. जेव्हा 32,000 लोक तुमच्या सोबत असतील ना तर तुमचा भरोसा देवावर जाणार नाही. पण जर 300 लोक घेऊन तुम्हाला लढायला लावलं तर तुमचा भरोसा कोणावर जाईल? देवावर. बोला कोणावर जाईल? परमेश्वर ज्या वेळेस काम करतो ना तर देवाला माहितीये की तुम्हाला कशा पद्धतीने उभं करायचं. हालेलुया. जर सगळ्या गोष्टी सोयीच्या असतील माझ्या सोबत तर मी देवावर भरोसा ठेवतच नाही. जोपर्यंत माणसाकडे पैसा असतो ना, हा दवाखाना कर, तो दवाखाना कर, इकडं पैसा भर, तिकडं पैसा भर, याने म्हटलं हे कर, त्याने म्हटलं ते कर, आयुर्वेदिक कर, ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, सगळा पैसा संपला की कोण आठवतो? मग कोण आठवतो? देव. हालेलुया. आणि देव पण तोपर्यंत गंमत बघतो. खरंच बेटा किती खर्चतो ना, खर्च कर्ज काढ, कर्जबाजारी हो, चांगले पैसे खर्च कर, इकडून तिकडून सुया टोच, पडून राहा, सलाईन लावून, ऑपरेशन कर, सगळं देव म्हणतो कर, तुला काय करायचं ते कर. आणि सगळं संपलं का मग देव म्हणतो आता राहिला एखादा डॉक्टर, राहिला एखादा वैद्य, अरे बोला राहिलं काहीतरी आता नाही. देव आता कोण राहिला? परमेश्वर. हालेलुया. आता भरोसा कोणावर ठेवू आपण? देवावर. आता मला कोण बरं करेल? देव. हीच बुद्धी तेव्हा आली असती मग एवढे पैसे गेले असते का? एवढा पैसा खर्च झाला असता का? नाही. पण आपल्याला बुद्धी तशी हेच, जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा आपल्याला विश्वास येतो. कोणावर? गिदोनाचं सगळं निघून गेलं, राहिले किती? 300. तेव्हा विश्वास कोणावर? हालेलुया. जोपर्यंत आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतात ना आपला भरोसा परमेश्वरावर बसत, आपण देवावर निर्भर राहत नाही. लक्षात घ्या. म्हणून परमेश्वराने सगळ्या लोकांना पाठवून दिलं आणि 300 लोकांना घेतलं आणि परमेश्वर गिदोनाला म्हटला ह्याच 300 लोकांद्वारे मी तुला मिद्यानावर जय देईन. आमेन. आता मग गिदोनाला कळलं आता माझ्या बळाचं काम, आमच्या तलवारीचं काम नाही. हे 300 लोक यांना हरू शकणार नाही. याचा अर्थ आता कोण लढेल? देव. बोला कोण लढेल? आणि जर हे युद्ध आम्ही जिंकलो तर कोणाचं नाव उंच होईल? बोला कोणाचं नाव उंच होईल? जोपर्यंत तुमचा पैसा चालतोय ना तोपर्यंत तुम्ही देवाला गौरव देऊ शकणार. जोपर्यंत तुमच्या दवाखान्यांवर तुमचा भरोसा आहे ना परमेश्वराच्या नावाची महिमा होणार नाही. जोपर्यंत लक्षात घ्या जगातल्या गोष्टींवर तुमचा भरोसा आणि आशा आहे ना परमेश्वर त्याचं काम करू शकत नाही. जेव्हा जगातल्या गोष्टींवरून तुमचा भरोसा निघतो आणि केवळ देवाकडे तुम्ही बघतात ना तिथून देवाचं काम सुरू होतं. हालेलुया. माणसांना जे अशक्य आहे देवाला ते शक्य आहे. आमेन. आणि पुढे बरंच आहेत वचन, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला दिसेल की परमेश्वराने 300 लोकांद्वारे गिदोनाला मिद्यानावर जय दिला. आमेन. सर्वांना सोडो की पळसोड करून सोडलं, परमेश्वराने त्यांना जय दिला. तुम्हाला माहितीये देवाला तुमच्या संख्येची किंवा जगातल्या गोष्टींची, जगातल्या ताकदीची, जगातल्या कोणत्याच क्षमतेची गरज नाहीये. परमेश्वर समर्थ आहे सर्व काही करण्यासाठी. आमेन. हालेलुया. तो एकटा सामर्थ्य आहे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं परमेश्वराचा संदेश का एलिया याला पकडण्यासाठी 100 सैनिक पाठवले आणि एक शताधिपती पाठवला होता की जा आणि एलियाला पकडून आण. एलियावर डोंगरावर उंच बसलेला होता. तर बायबल असं म्हणतं तो शताधिपती 100 सैनिकांना घेऊन एका माणसाला पकडायला आला होता. त्याचं नाव होतं एलिया. हालेलुया. एलियाने त्यांना पाहिलं. एलिया काय म्हटला? जर मी जिवंत परमेश्वराचा सेवक असेल आत्ताच्या आत्ता स्वर्गातून अग्नी उतरावी आणि यांना भस्म करून टाकावं. आमेन. काय झालं? अग्नी लगेच उतरली आणि 100च्या 100 मरून गेले. शताधिपती पण गायब. हालेलुया. आणि एलिया तिथंच बसलेला. लढला का? तलवार उचलली का? पळाला का? तो तसाच बसून होता. आमेन. मग कोण लढला त्याच्या बाजूने? कोणी त्यांना हरवलं? कोणी मारलं? देवाने. आमेन. परत दुसऱ्यांदा एक शताधिपतीला पाठवलं. परत तो 100 सैनिक घेऊन आला, तलवारी भाले घेऊन आला. परत ते एलिया जवळ उभे राहिले एलियाला पकडण्यासाठी. एलिया म्हटला जर मी देवाचा माणूस आहे आत्ताच्या आत्ता स्वर्गातून अग्नी उतरावी आणि हे भस्म व्हावे. दुसरे पण गायब. हालेलुया. राख
तिथंच मेले, सगळे जळून भस्म झाले. 200 सैनिक त्या ठिकाणी मेले. एलिया जागचा हल्ला नाही. हालेलुया. परमेश्वर तुमच्या वतीने लढतो, लक्षात घ्या. आमेन. तुम्हाला हालचाल करावी लागणार, फक्त तुमचा भरोसा कोणावर असला पाहिजे? परमेश्वर. आमेन. मी तुम्हाला सांगू, लक्ष द्या. ख्रिस्ती लोकांचा विरोध करणारे जे आहेत त्यांच्या सोबत जगातली ताकद उभी आहे, पण जे तुमच्या बाजूने उभे आहेत ना त्यांच्यासोबत स्वर्गातली ताकद उभी आहे. हालेलुया. जगातली ताकद स्वर्गातील ताकदीशी लढू शकत नाही. आमेन. म्हणून बायबल म्हणतो, जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. आमेन. जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. नीट लक्ष द्या. ख्रिस्ती लोकांनी ह्या बाबतीमध्ये अजिबात भय धरायचं नाही, कारण मी तुम्हाला सांगतो, तुमचा विरोध करणाऱ्यांना जगाचा सपोर्ट आहे, पण तुम्हाला माहितीये जे आपण त्यांच्या विरोधात उभे आहोत ना, आपल्या सोबत स्वर्गाचा सपोर्ट आहे. आमेन. सैतानाशी लढताना पूर्ण स्वर्ग तुमच्या बाजूने उभं राहतं. हालेलुया. कोणाशी लढताना? एकमेकांशी नाही. कोणाशी लढताना? सैतानाशी. तुमचं युद्ध हाडामासाशी नाहीये, बायबल म्हणतं. आमेन. आज जे लोक आपला विरोध करतायत, आपले दुश्मन ते नाहीये, त्यांच्या मागून जो सैतान लढतोय ना तो आपला दुश्मन आहे. हालेलुया. म्हणून विरोध त्यांचा नका करू, विरोध त्याचा करा जो त्यांच्या मनामध्ये या घाण गोष्टी टाकतोय. बायबल म्हणतं तुमचं युद्ध हाडामासाशी नाही, पण अंतराळातील दुरात्म्यांसोबत आहे. आमेन. म्हणून लक्षात घ्या, ज्या वेळेस एक विश्वासू व्यक्ती सैतानाशी उभं राहतो ना लढण्यासाठी, सगळं स्वर्ग त्याच्या बाजूने उभं राहतो. आमेन. मिखाएल आणि त्याचे सगळे सैनिक, सर्व स्वर्गदूत येऊन त्या ठिकाणी त्याच्या बाजूने उभे राहतात, कारण तुमचं युद्ध कोणाशी आहे? सैतानाशी. जेव्हा तुम्ही सैतानाशी लढायला तयार व्हाल, मी तुम्हाला सांगतो, स्वर्ग तुमच्या बाजूने उभं राहील. आमेन. आणि त्याला कोणी हरवू शकत नाही. हालेलुया. म्हणून तर परमेश्वर म्हणतो, देवाचं वचन म्हणतं, जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे. आमेन. जो आपल्यामध्ये आहे ना त्याला ओळखा. आमेन. मोठा आहे. म्हणून बायबल म्हणतं, जे माणसांना अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. आपली क्षमता सोडून द्या, मला काय जमतं ते सोडून द्या, पण एक विश्वास ठेवा, देव किती महान आहे. देवाला देवाच्या नजरेतून बघा. आमेन. आणि ते कुठं बघू शकतात तुम्ही? देवाच्या वचनामध्ये. आमेन. उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत देव किती महान आहे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. हालेलुया. देवाने कसे चमत्कार केले, करत आहे आणि परत कसा करेल, या सगळ्या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकात देवाचं सामर्थ्य प्रगट झालं की त्याने काय केलं, मधल्या वचनांमध्ये तो कसा करत गेला हे लिहिलेलं आहे. प्रगटीकरणात लिहिलेलं आहे येणाऱ्या काळात तो काय करणार आहे. हालेलुया. जे अजून आपण डोळ्यांनी नाही बघितलं ते सुद्धा बायबल मध्ये प्रगटीकरणात लिहून ठेवलेलं आहे. आमेन. येणाऱ्या काळात परमेश्वर किती अद्भुत कृत्य करणार आहेत ना, या सगळ्या गोष्टींचं वर्णन देवाच्या वचनामध्ये आहे. वचनाद्वारे देवाला बघा, तो महान आहे. आमेन. माणसाला जे अशक्य ते देवाला शक्य आहे. हालेलुया. अशक्य शक्य करणारा परमेश्वर आहे. आपण सर्वजण यावेळेस आपले डोळे झाकू आणि आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. एक छोटंसं कोणच घेऊ आणि आपण प्रार्थना करू. धन्यवाद.